बंडोबांना थंड करण्यात आता यश येताना दिसतंय। समृद्ध शिर्केंचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे। ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते शिर्के। मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 मधून त्यांनी अर्ज हा भरलेला होता, जो अर्ज त्यांनी आता मागे घेतलेला आहे। सुनील प्रभू आणि उद्धव ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे उमेदवारांशी संवाद साधणार आहेत। आज दुपारी 2 वाजता दादर इथल्या सेना भवनामध्ये संवाद साधला जाईल। कुराणावर हात ठेवत ममदानींनी महापौर पदाची शपथ घेतली आहे। ममदानी मुंबईत हवा म्हणून लांगून चालन सुरू, उपाध्याय म्हणतात मराठी महापौरच हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, असंही केशव उपाध्याय यांचं वक्तव्य आहे। पाहूया आपण। न्यूयॉर्कच्या महापौर पदाची शपथ आज ममदानी यांनी कोरोनावर हात ठेवून घेतली आणि तेव्हापासून इथे सुद्धा एखादा ममदानी सापडतो का मिळतो का यासाठी लांगुल चालन सुरू झालंय। एमआयएम ती घोषणा केली की हिजाबवरी महिला का होऊ शकत नाही मुंबईचा महापौर। एमआयएमच्या घोषणेला ना उबाठा विरोध करू शकत ना काँग्रेस, कारण याच एमआयएमचं मत राज्यसभेला उबाठा मवियानी घेतलं होतं। पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्याला उबाठानी उमेदवारी दिली आहे, त्याला विरोध करू शकतील। मुस्लिमांचा देशातील संपत्तीवर पहिला हक्क आहे असं सांगणारे काँग्रेस एखाद्या ममदानीला विरोध करू शकेल। आणि म्हणूनच विकासासाठी मराठी माणूस हाच मुंबईचा महापौर झाला पाहिजे। त्यामुळे विकासासाठी आणि मराठी अस्मितेसाठी भाजपा महायुतीचाच महापौर हे आजची खरी गरज। महानगरपालिका निवडणुकींच्या उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण आहे। आज दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। आज कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकमध्ये 54 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। गुरुवारी 54 उमेदवारांचे अर्ज मागे आहेत। अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।